इकडे त्र्यंबक रोडला आहे आणि आता आम्ही ना चाललेलो आहे तांदूळ घेण्यासाठी कोणेला. बघू आता तांदूळ दिसतात तुम्ही. आम्ही मिलला आलो तांदूळ घेण्यासाठी कोणेगाव यायचं. चला तर बघू शकतो इथे मिल आहे आणि इथेच तांदूळ घेतो आम्ही नेहमी. तर आता एक कट्टा घेतोय आम्ही. आता बघतो आता आणि ना इतके भात तांदूळ घेतले त्यावेळेस. जिरा तांदूळ घेतले 30 किलो आणि 30 किलो इंद्रायणी तांदूळ. गाडीतच आलं संध्याकाळी काढावं लागतील. तर फायनली तांदळाचं काम झालेलं आहे. तर तेच मला खूप टेन्शन होतं. तांदूळ पण संपले होते त्या दिवशी. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसात. तर आता आम्ही इकडे त्र्यंबक रोडला आहे आणि आता आम्ही ना चाललेलो आहे तांदूळ घेण्यासाठी कोणेला. बघू आता तांदूळ दिसतात तुम्ही. इथे चहा घेतलेला आहे. पण आज आजारी पडले आमचा विहार. तर त्याला आता तेच ओवारीचं पाणी वगैरे त्याला देतो. आणि काय घ्यायचंय का रे तुला? काय क्रीम रोल? बरं क्रीम रोल. केळं काय खायचं? हे घेतलं चहा त्याच्यात दोन घेऊन असं की तुझं प्यायचं हे ओवारेचं पाणी त्याला दिलेलं आहे करून. हां बघ कसं गोळी खातो मी. मला हे दिसलं आम टपका असं. तर टॅबलेट आहे आंब्याच्या काहीतरी. बघू आता पहिल्यांदा मी बघितलंय असं. तर मला खूप आवडतं चिंच वगैरे असं वेगवेगळं. 1 रुपयाला एक. तर आपण फोडून बघू. मस्त निघालेलं आहे. आणि हे घेतलं ना मी आम टपका. सेम हजमोलाचीच ना गोळी लागते अशी. तर बघू शकता अशी गोळी असते. पण आंब्याचा फ्लेवर आहे. आंबा मस्त आहे. टाइमपाससाठी छान आहे. पण पहिले आम्ही शाळेमध्ये मस्त ना जलजिराच्या पुड्या भेटायच्या. ते नंतर भरपूर चमच्याला जे चिंच असायची ना ते खूप खायचं मस्त. आता पण मिळालं ना मला तर मी घेते. आणि तेव्हा मी बीचला गेलेलो होते ते चिंच भेटले ना त्या चिंचा चमच्याच्या. तर त्या मी तर खूप घेतल्या होत्या. मला खूप आवडतात. तर आता इतकं ऊन आहे ना. आता वाजले 1. तर आता बघू आता तांदूळ सगळे एकाच ना ग्रुप येतो. आम्ही मिलला आलो तांदूळ घेण्यासाठी कोणेगाव यायचं. चला तर बघू शकतो इथे मिल आहे आणि इथेच तांदूळ घेतो आम्ही नेहमी. चला आता भेटले पाहिजे तुम्हाला पण दाखवते. विहार
तर इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि दप्तरी जिरा तांदूळ घेतलेला आहे, दप्तरलेन जिरा. तर 55 रुपये किलोप्रमाणे घेतलेला आहे. 2 कट्टे घेतले 30-30 किलोचे. झालंय, तुम्हाला दाखवलं. मध्ये खूप गर्दी होती, खूप घेण्यासाठी येतात कारण गाड्या, बघू शकता. चला फायनली तांदूळ भेटला, झाला आहे. चला तर आता आम्ही इथे ना इथे आलो, तिथे बघ आम्ही ना इथे चुलांगणला आलेलो आहे. तर घर जाऊन म्हटलं स्वयंपाक करायचा, उशीर पण झाला. तर आलू मटरची भाजी आणि चपाती आणि चना कोलीवाडा घेतलेला आहे. तर भारी मस्त ॲम्बियन्स इथला पण छान आहे, बघू शकता. पूर्ण ग्रीनरी आहे. आणि ती विहान तुला काय प्यायचं ते प्यायचं मला आता. काय थम्सअप प्यायचंय का? सिटिंग आहे तिथे आणि बघू शकता असे तिकडे मस्त छान अशी बाग आहे. वैभवांचे काहीतरी घेत आहे. आणि आजूबाजूला शेती तिथे तुम्हाला छान वाटतं. इथे ना स्पेशल ना चिकन थाळी, मटन थाळी इतकी छान भेटते. नॉनव्हेज स्पेशली खूप छान भेटतं. केराचा दुसरा बड्डे आहे ना, आम्ही इथेच केला होता. म्हणजे घरी केक कापला होता पण इथे सगळे आलो होतो आम्ही जेवणासाठी. हां, विहानचा पण बड्डेचा ह्या वर्षीचं, मागच्या वर्षीचं इथेच ना आपण आलो होतो, डॅडी नव्हते तेव्हा. तर चिकन आणि म्हणजे नॉनव्हेज स्पेशल छान भेटतं इथे चुलांगणला. आणि वरती सुद्धा बसायचे मस्त सिटिंग तिथे. तर इथे आणि आजूबाजूला सगळं हिरवं आहे आणि शेती आहे साईडला त्यांची. आणि मस्त बघ ना पिऊन थोडं पी. आणि मी आवडलं तर ते आंब्याला किती मोहर आलाय बापरे. हे ना मनी प्लांट म्हणजे किती डेंजर आहे, मोठं एकदम पान. ही बघत होती का? नाहीये आकार तर वेगळाच दिसतो. जेवणे पण लगेच लावायचं सर. ठीक आहे. इथे चना कोलीवाडा आलेला आहे. वाव. आणि मोकळे मोकळे चणे भारी. जेवण झालेलं आहे. मी ते एकच चपाती खाल्ली, फक्त चना कोलीवाडा मला आवडतो ते खाल्लं. मस्त जेवण झालं आणि इतकं छान आहे ना वातावरण, बघू शकता एकदम मस्त वातावरण. म्हणजे इथलं नेचर वगैरे इतकं छान आहे. म्हणजे असं निसर्ग, बाजूने शेती वगैरे आणि इतके झाडं लावलेले, खूप झाडं लावलेली त्यांनी. तर जेवायला पण इतकं छान वाटतं ना, फ्रेश फ्रेश वाटतं. इथे काउंटर आहे त्यांचं, चुलांगण हॉटेल. कियारा तर असं त्यांचं आहे. आणि इथे मस्त चिकूचं झाड आहे, असं केलेलं आहे. तिथे बसायला आहे सिटिंग, असं बघू शकता. मस्त झाड आहे. आणि इथे टायरचं पण असं केलेलं आहे पहा ना, किती मस्त. आणि इथे बड्डे सुद्धा करतात, म्हणजे सगळं डेकोरेशन वगैरे. टायरचं असं विणून ना केलेलं आहे. असं आपल्याला सुद्धा करता येईल बसायला. कुठे बघ. ปกติ क्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 1
पकड कियारा. मस्त जेवण झालेलं आहे आमचं. आता टेन्शन नाही घरी जाऊन कसं. परत एक तर तांदूळ पण नव्हते, तांदूळ संपले होते खिचडी करायला. तर असं आणि दरवाजा पहा, जुन्या पद्धतीचा दरवाजा आहे. माझ्या आजीकडे पण असा दरवाजा आहे. जर माझ्या आजीकडे मी कधी गेली ना तुम्हाला मी दाखवेल. एकदम जुन्या काळातला दरवाजा आहे. तर हे आहे चुलांगण हॉटेल. चला आता घरी जातो आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. तर आता घरी आलो आणि ना विहानला आणि केरळला शिरा करून देते मी. कारण ना आम्ही जेवण करून आलो पण त्या दोघांनी काही खाल्लं नाही, थोडंसंच खाल्लं ते चना पोळी वाडा आणि थोडंसं खाल्लं. तर म्हटलं चला त्यांना शिरा करून देऊ. तर आता शिरा पटपट करून देते. तर इथे मी बारीक रवा आणला होता कारण ना तो जाड रवा आहे ना त्याच्यात चांगला शिरा पण लागत नव्हता आणि जास्त पाणी जास्त कोरडा होतो तो. त्याच्यामुळे आता मी बारीक रवा घेऊन आली. जिरा तांदूळ घेतले 30 किलो आणि 30 किलो इंद्रायणी तांदूळ. गाडीतच आता संध्याकाळी काढावं लागतील. तर फायनली तांदळाचं काम झालेलं आहे. तर तेच मला खूप टेन्शन होतं. तांदूळ पण संपले होते त्या दिवशी विकत आणले होते. आणि दुसरे आहे आमच्या गावाचे म्हणजे शेतातले, पण ते एवढे काही खास म्हणजे मला आवडत नाही. त्याच्यामुळे इंद्रायणी पण मला जास्त नाही आवडत. माझ्यासाठी मी जिरा तांदूळ जास्त तो पण आणते. मग वैभव त्यांच्यासाठी इंद्रायणी करते. जेव्हा ते ड्युटीला जातात म्हणजे हॉस्पिटलला जातात तेव्हा टिफिनला त्यांना इंद्रायणी तांदूळ करते. पण मग मी आणि विहानच राहिलो ना तर मी जिरा तांदूळ करते. तर मला जिरा तांदूळ भरपूर आवडतो कारण तो मोकळा असतो. आणि इंद्रायणी तांदूळ कधी कधी मला चिकन किंवा वरण केलं किंवा खिचडी तेव्हा छान लागते. इथे रवा आणि मी ना रवा याच्याच करते, पाण्याचाच करते, दूध वेगळं टाकून हे करत. पण तसा खूप आवडतो मला ना त्याच्यामुळे. आज भेटले गाजर तर मग उद्या वेगळे पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. तर इथे शिऱ्यात पाणी टाकलेलं आहे आणि बियांसाठी ना असं कोरडा काढून घेणार शिरा, म्हणजे जास्त पाण्यावाला नाही. आणि कियाला थोडं पाणी टाकणं. पेस्ट आहे, पेस्ट कशी असते रव्याची पेस्ट तशी टाईप करणार. तर आता हे ना थोडं कोरडं देते आणि ती गरम पाणी ठेवलेलं आहे थोडंसं, तर ते टाकून थोडंसं पातळसर पेस्ट टाईप तिला करून देणार. तिला तसंच आवडतो आणि मला पण तसंच आवडतं एकदम पेस्ट टाईप. कारण माझी मम्मी करून द्यायची जेव्हा कियाला झाली ती ना, म्हणजे कियाला झाली आणि मम्मीकडे होती तेव्हा मला कसं आपल्याला पेज खायची असते. तर मग नागलीची पेज मला एवढी काही आवडायची नाही, म्हणजे थोडीफार खायची, पण मग मला रव्याची पेज खूप आवडायची. मम्मी करून द्यायची मला, इतकं छान लागायची ना. तर मग विहान जेव्हा कितवीला होता तेव्हा नर्स ज्युनियर किंवा सिनियर केजीला असेल तेव्हा कियाला झाली ना, सिनियरला असेल.
तर त्याला खूप पेज आवडायची तेव्हा मम्मीच्या हातचा तो खायचा. तर मला शिरा केला तेव्हा पेज केली ना तर विहान पण मागायचा मला पण त्याला इतका आवडायला लागलं तेव्हापासून. पाण्याचा तो पण दुधाचा नाही. तेव्हापासून मग मी पाण्याचाच करते, दूध टाकत नाही. तर इथे बघू शकता मस्त सुका असा शिरा झालेला आहे आपल्या गावठी तुपाचा. तर इथे झालेला आहे. विहानला काढून घेते का मी पण थोडा खाऊन बघते. बाकी कियाराला पातळ करून देते. मी पण असं खाऊन बघते आता शिरा. ते तिला पातळ आहे तिला सुका. हा हा पातळ तिला सुका आहे पातळ नाही. हे बघ असं कोरडा होतं थंड झालं एकदम जसं रसात केला ना वाटतोय. तर शिरा खाऊन झाला की याला पण चालून दिला शिरा. आणि फुलं इतके छान आलेले बघू शकता. गुलाबाची फुलं इतकी सुंदर आलेली आहे ना इथे. तर तेच गाडीमध्ये ना गाडी तिथे लावलेली आहे. गाडीमध्ये आपल्या तांदळाच्या गोणी आहे. याला संध्याकाळी काढून ठेवेल आणि पुढच्या वेळेस मग तांदूळ भरून ठेवेल. तर मी तांदूळ कशी बनवते परत एकदा मी व्हिडिओ बनवेल आणि परत एकदा मी सांगेल की मी कोणत्या पुढ्या टाकते की जेणेकरून तांदळाला आळी जाळं वगैरे काहीच लागत नाही. तर असं होतं माझा व्हिडिओ. तांदूळ घ्यायला गेली आणि पूर्ण दिवसभरातलं दाखवलं तुम्हाला. नंतर जेवायला गेलो होतो आम्ही. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.